ऐकावं ऐका कडून आपण रस्ता हे कामाला घेतलं. काम चालू आहे. त्यांचं हे होतं की हे रस्ता किती मीटरचा आहे काय आहे वगैरे, तर ते सगळं बोलून त्यांना दाखवलं. 10 मीटर आपली वरती रुंदी आहे, गावात 8 मीटर आहे, 10 ठिकाणी 10 मीटर आहे, म्हणजे 7 मीटरचं आपण कॉन्क्रीट करणार. बाकीच्या बिल्डिंगची साईड पट्टी आहे आणि बाजूला पाणी जाण्यासाठी गटर आहे. एवढं आहे टोटल त्या किती हिशोबाने मीटरचा रस्ता 10 मीटरचं. 10 मीटर वरती टॉप मीटर जे आहे 10 मीटरची आहे. ही बाजू ती बाजू साईड पट्टी पकडून तर मध्य भागापासून 10 मीटर, नाही मध्य भागापासून इकडे 5 इकडे 5. इकडे 5 इकडे 5. आता कोण म्हणते 7.5 तर कोण म्हणते 6. नक्की नाही. काय आम्हाला प्रकार कळला ना, पण आम्हाला त्याचं लेखी काहीतरी उत्तर पाहिजे ना. आम्हाला लेखीच काय मिळालं नाही ना त्याचं. मी काय म्हणतो, ज्यावेळेस रस्ता मला एमडीचे रूल्स माहिती आहेत ना, तुम्हाला सांगायचं हा रस्ता 40 फूटच आहे. 40 फूट पेक्षा कमी नाही, बरोबर ना. त्यापेक्षा आपल्या साहेब जे आले होते बंपवर साहेब आणि पुणे अधिकारी ती गोष्ट मांडणी केली की हा 40 फूट रस्ता बरोबर. त्यानंतर इथं एक कंत्राटदार आहेत आणि इथं सुपरवायझर आहे, यांच्या बोलण्यामध्ये तारतम्य नाही. कंत्राटदार ते आले त्यावेळेस ते काय म्हणले की 21 फूट रस्ता, आणि समोर आम्ही त्यांना म्हणतो की सुपरवायझर म्हणतो 40 फूट. सुपरवायझरला कुठे बोलवून घ्याकडे त्याला मी सांगतो बरोबर. त्याला विचारलं किती फूट असणार आहे, ते सुद्धा मुलं 40 फूट आहे आणि कंत्राटदार बोलले 21 फूट आहे. याच्यामध्ये पण तुमचं एकत्र हे नाही, ताळमेळ नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आल्यावरती त्यांना आलं ज्या ठिकाणी चौकशी करणार आहात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आम्ही स्वतः वेट करतो. मुंबई संपादन क्रमांक 1 ते 21 ऑफिस आहे. सगळ्यांच्याकडे आमच्या पोच आहेत, उत्तर आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो PWD जिल्हा परिषद असू द्या किंवा जो आता आम्ही याच्या अगोदर अर्ज केले होते त्याच्या माध्यमातून अनुषंगाने चौकशी झाली. तहसीलदार सातारा आणि मंडलाधिकारी परळी ह्याच्यामध्ये पण असं झालं की चाळकेवाडी, जांभे आणि चिखली या 3 गावांमध्ये आजपर्यंत रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचं संपादन झालेलं आढळत नाही. जांभे गावचा सुरुवात 1920 पेपर क्रमांक 1 ते आज चालूचा पेपर घेतले. एकाही पेपरमध्ये कुठेही संपादनाचा उल्लेख पण नाही. त्याच्यामुळे इथं तुम्हाला संपादन नाही. चाळकेवाडीपर्यंत संपादन जे आहे ते आढळते. कुठं तो मोठा रस्ता आहे तुमचे आत झालेला आहे ना, कोणत्याही प्रकारचं संपादन नाही आहे. हा रोजगार पूर्वी कोणत्याही प्रकारचं संपादन नाही आहे. आमच्या गोरगरिबांमध्ये अन्याय करू नका. हे जे आमच्या जमिनीमध्ये दगड वगैरे ते आमच्या मालकीचे आहेत, आमच्या मालकीचे नाहीत. आज रोजपर्यंत दगड फोडताय, तिकडे वापरताय, सगळे वापरताय. आमचे लोक आढळतात असं करत माझ्याकडे चुकीचं आहे ना. हा दगड तुम्हाला सांगा मला दगड तुमच्या तावडे ह्या जमिनीच्या तावड्या आम्ही 100 वर्ष करतो. ह्या जमिनी आम्ही कसतो 100 वर्ष, आणि याचे दगड तुम्ही फोडताय, तुम्ही माती तुम्ही वापरताय. ते आमच्या मालकीचं आहे ना, तुमच्या मालकीचं नाही आहे ते. कारण का जिल्हाधिकारी सातारा किंवा आपलं जो महसूल डिपार्टमेंट त्यांनी आम्हाला सातबारा दिला आमच्या नावाचा बनवून. तो 100 वर्ष सातबारा आमचा. तुम्ही जे काही साहेब माहिती गोळा केली असेल तेवढ्या पेपर जोडून तुम्ही MLA ला आपले त्यांना सबमिट करून माहिती मागवलेली आहे, माहिती आलेली नाही. तुमचं बरोबर आहे. अगदी मनाबरोबर आहे. आम्हाला न विचारता, शेतकऱ्याला न विचारता हे काम चाललंय म्हणजे अन्याय. आम्हाला देताना सर हे तुम्हाला दिले, हे करार केलं तसं शेतकऱ्याला करू दे. नाहीये हे तुम्ही जे करार केले तसं करा ना. याचं हे करा ना, तडाजोडीनं करायला सांगितलंय त्यांनी. केलं का तुम्ही? आणि तुम्ही असं कायदेशीर जर तुम्ही करत असाल गरीब तर अन्याय झाला ना. हा भारतीय संविधानानुसार भूमी संपादनाचा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. आमची काहीच अडचण नाही. आम्ही उलट म्हणतो तुम्ही एक काम करता, चांगलं काम करता. फक्त जे भारतीय संविधानाने जे नियम दिलेले त्या नियमाच्या आधी काम करा. जे काही आम्हाला जागा दिलेली आहे त्या नाही, पण तुम्ही जागेत नेम चुकून काम अगदी बरोबर. चाललंय. तुम्ही जागा दिलेली तुम्हाला म्हणता तुमचा सातबारा दाखवा जागेचा. जागा तुम्हाला दिली ना, तुम्ही नेम चुकून काम करताय साहेब. शेतकऱ्याला माहिती ज्या ज्या नसताना ठिकाणी- जागा दिली कुणाला? आपले खाते जे कार्यालय असेल ते कार्यालय एखादी जागा घेतं त्यावेळी त्या उतार्यावर जागेच्या त्या कार्यालयाचं नाव येतं. आता आमच्या सगळ्या खाली जमिनी आहेत ना धरणामध्ये गेलेल्या, त्याच्यामध्ये सर कन्हेर कालवे विभाग क्रमांक 2 यांचं नाव आहे. त्या ऑफिसने संपादन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जागा आता आम्ही हे दिलेली आहे आणि त्याचा त्यांनी आम्हाला मोबदला दिलेला आहे. मग त्याचप्रमाणे इथं पण होणं गरजेचं आहे. असं नाही ना थोडीच ना. तुम्ही 12 फूटचा असं डायरेक्ट 40 फूट केला, 28 फूट वाढवला तुम्ही. त्याला 12 एवढा नोटीस असं दिलं का शासनानं आम्हाला? त्याचा निवाडा बनला पाहिजे, तसं करा ना.
आणि आता हे झाडं आजूबाजूला या रस्त्याच्या झाडं आमच्या मालकीचे आहेत. सातबारे आमचे झाडं आमच्या मालकीचे. तुम्ही तोडून टाकली झाडं तुम्ही डायरेक्ट. आम्ही 3 महिने झाले आम्ही प्रेमानं आम्ही निवेदन देतोय की बाबा वादविवाद नको तरी तुमचं आपलं काम चाललं रेटवायचं. आता मी काय म्हणतोय, तुम्ही जोपर्यंत आता MSIDC अधिकारी वगैरे तुम्ही मिटिंग लावा, भले 2 दिवसात लावा. त्यांनी 1 तारीख दिली आपल्याला, आता 1 तारीख लांब राहिले नाही, 1 तारखेला मिटिंग लावा. 2 दिवस काम. माहिती आल्याशिवाय ते पण काय बोलू शकत नाही. तोपर्यंत थांबू द्या काम. काम बंद राहू. बरं का साहेब, वाद करण्यापेक्षा थांबा ना 4 दिवस. काम बंद राहू द्या. नाही तर बरं का साहेब, तुम्ही अगदी तुमचं करण्यापेक्षा बोगद्याच्या बाहेर चालू करा, तर आम्ही थांबवतो. त्यासाठी आम्ही चालू तिकीट देतो तुम्हाला. त्या लोकांनी तुम्हाला चालू करून दिलं, आमचं फ्री मध्ये करा. आम्ही रानटी माणसं, डोंगरावली माणसं, पण एवढा अन्याय आमच्यावर. आज जांबत चिखली ठोसेकर एवढी वेडी बनवताय का तुम्ही बोगद्यापासून चालू करा काम. त्यासाठी आम्ही चालू फुकट करा. देतो तुम्हाला रस्ता. काय व्हायचं ते होईल आमचं. आम्हाला काय देऊ. जाऊ द्या. एक तर साहेब, अन्याय या गरीब तारळी धरणात आमची जमीन गेली, आमची उठून लोक गेली, त्यांचे स्मशानभूमीत मैत जाळून देत नाहीत ती लोक. अजून एवढा अन्याय आमच्या. तुम्ही काम बंद करा, काम चालू करू नका. बाकी आमचा तुमच्याशी वाद नाही. विषय आता शांतीत पार पाडू. वायदंडे साहेब आहेत, नामनवर साहेब आहेत, गुरव साहेब आहेत, सगळेजण आपण आहे. यात वादविवादाचा काही विषय होणार नाही. फक्त ज्या पद्धतीने ठरलं लांब नाही, 2 दिवस तुम्ही काम ठेवलं बंद, काहीच अडचण होणार नाही. ते कुठला कायदा मग? सरकारी कसं? अहो, सरकारनं आम्हाला नोटीस दिलं का? सरकारी कोण म्हणणार? अहो साहेब, अहो सरकारनं आम्हाला नोटीस दिले का? हे बघा, संपर्काला पत्र दिलंय, आम्हाला नोटीस द्या, कलेक्टरला काम चालू पत्र करा. दिलंय. हे बघा, ह्या तुमच्या खात्याला दिलंय, हे वाचा. आम्हाला नोटीस दिले का? द्या ना आम्हाला नोटीस. नाही, या साहेबांना विचारलं, संपादन केलं का? या साहेबांना विचारा. हे बघा, या साहेबांना काय करू विचारलं, नका. या साहेबांना विचारलं, तुम्ही नाही म्हणला का? नाही मिळालंच नाही म्हणलं. मी आता एक गोष्ट बोलू तुम्हाला. सातबारे आमच्या नावावर आहेत. आम्ही इथे झाडे लावायचा कार्यक्रम घेतो. आमचं लाव झाडे आमच्या सातबारे. आमचं ठरलं. 12 फूट सोडणार, 12 फूट कसं सोडणार आहे? जे कायद्याने रस्ता अबोध झालेला ना, 12 फूट सोडणार. 12 फूट सोडून आम्ही झाडे लावायचा कार्यक्रम घेतो. आमच्या पद्धतीने आमच्या सातबारे. हे परत 8 दिवस होणार. विचार करायला बसलो साहेब. 2 दिवस आता होतात. बोलले आम्हाला मीटिंगचं आयोजन करू आणि इथंच करू सर ऑफिसमध्ये आपल्या असे बोललो ना. आणि कलेक्टरना म्हणजे आम्ही बोलतो जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपण येऊ इथंच करू मीटिंग. ठीक आहे. रात्री कलेक्टर साहेबांनी 5 वाजता त्यांना मीटिंग लावायला सांगितली होती. त्यांनी कलेक्टर साहेबांनी समोर त्याचं उत्तर द्या आम्हाला. इथे येऊन म्हटलं मीटिंग करा. थांबवा, मागड घ्या. यांचं काम चालू राहणार. काम बंद करायचं आजपासून. आज प्रेमानं बघा. थोडंसं आम्ही मागं सरकू तुमच्यासाठी. आम्ही थोडंसं वेळ देतो तुम्हाला. थोडंसं तुम्ही मागं सरका. थोडं तुम्ही मागं सरका. एक पाऊल आम्ही एक पाऊल मागं सरलोय. वादविवाद नको आणि मीटिंग होऊ द्या आणि विषय क्लोज करू. फोन करा तारीख मीटिंगची कधी तुमचे कोण मेन साहेब आहे त्यांना फोन करा. प्रत्येक जण तुम्ही मेन म्हणताय, पण अक्षरशः मेन कोण नाही तुमच्या. मीटिंग कधी लावून देता येईल बघा. मीटिंगची तारीख सांगा. रोड बंद राहील. हा सगळे साहेब मीटिंगची संबंधित तारीख अधिकाऱ्यांना सगळ्या फोन करा. तुमच्या कुठल्या संबंधित अधिकारी हे बघा सगळे मुंबईचे. हा त्यांचं माहित. ह्या कलेक्टर दुसरे आहेत, त्यांचीच विसरा. 2 वेळा म्हटलं की आम्ही वरती परिसरामध्ये येतो. प्रत्येक गावामध्ये बसतो. केल्या मीटिंगला तुम्ही नाही सातारामध्ये भेटलात आणि तिथून तुमची माणसं गेली. आता तुम्ही 1 तारीख दिली. 1 तारखेला सुट्टी आहे सरकारी. 1 तारखेला कशी बैठक होणार आहे सांगा मला तुम्ही. तुम्ही मिटिंग मुंबईला लावली तशी आमच्या इथं लावायची ना. तुम्हाला जी मिटिंग लावली गडकरी साहेबांनी मिटिंग लावली ना, ठेवा. त्या टायमाला आम्हालाही सांगायचं. मंत्रालयामध्ये पण विषय झाला. आम्ही मंत्रालयात आलो नसतो. आमदारांसमोर तुमचं काय झालं साहेब? प्रत्येक गावच्या सरपंचाने तुम्हाला अथॉरिटी दिली, हो. म्हणजे त्याच्या मालकीची जागा नाही. सरपंच काय गावचा मालक असेल, यार आमच्या शेतीचा मालक नाही. सरपंच त्याचा मालक असेल, ते जे तुम्ही गुंठा जात सरपंच आहे ना, नसेल त्याची तो जागाच तुम्हाला नाही. काय बी सांगेल. सगळं गाव खरेदी करा, पण त्याच्या बापाचा 1 गुंठा जागा नसते. जे सरपंच आता आहेत ना, चिखली जांबानी, कुठला बी असू द्या सरपंच, त्यांच्या त्यानं बोलवा त्याला इथं सरपंचाची सरपंचाला. जागाच नाही. तुम्ही ठराव घेत तुम- असाल तुम्हाला ना, ठराव दिला त्याला तर इथं बोलवा. सरपंचाची नाही, पुढारीची सुद्धा नाही. सरपंच बोलवा, पुढारी बनवा. हा बोलू दे ना, सरपंच कोण आहे ते. ग्रामसभेमध्ये झालंय का? काय माहिती का, कायदेशीर काम करायचं म्हणलं तर नोटीस पहिली, काम करायच्या अगोदर नोटीस पहिली शेतकऱ्याला गेली आपण पाहिजे. कलेक्टर ऑफिस मध्ये घर बांधू काय नाही आलं. आम्हाला अर्धा गुंठा जागा तिथं सगळ्या शेतकऱ्यांना द्या. दे आम्हाला. अर्धा गुंठा द्या सगळ्यांना. हा, तोपर्यंत थांबू द्या. फोन करा आम्हाला, समोर बोलू. शिष्टाई नको कुठली, वंपरी साहेबांना. शिष्टाई नको. आता फोन करा. बरं का, वंपरी साहेबांची फोन करा. आम्हाला इतका वेळ नाही तुमच्या संबंधित पशी आला. पुण्यातले साहेब आहेत ना, त्यांच्याकडेच आहे पूर्ण.
आम्ही पुण्यापर्यंत जाऊन आलोय. हे बघ, नरिमन पॉईंटचे साहेब काय म्हणले, जाग्यावर राहू द्या ना. त्यांनी संपादन केलीच नाही तर जागा थांबू द्या ना. त्यांच्याशी मिटिंग झाली मुंबईमध्ये. तुम्ही असं म्हणू नका. हे पंपरे साहेबांनीच दिले बघा, इथं आम्हाला पोच दिली त्यांनी. त्यांना पंपरे साहेबांच्याकडे सगळं काम आहे. आणि तुम्ही जर असं जर करत असाल 4-5 महिने तर आम्हाला हेच असतं ना, अन्याय दुसरी झाला गोष्ट ना. आहे, सदर सगळी जागा ही बॉक्ससाठी अधिसूचित आहे. हो. शासनाचा GR आहे आणि तुम्ही तो उत्खनन केलंय. खनिकर्म विभागाची परवानगी नाही, काय नाही तुमच्याकडे. दोन खनिज उत्खनन हा, दिले ना. तहसीलदार साहेबांना कालच दिले. नाही, दोन खनिज उत्खनन एखादा शेतकरी काय शेती डेव्हलप करत असेल लगेच तिथे जाते ते माणसं. आणि इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होते त्याचं काय नाही. आजच वेळ नको. मध्ये तुम्ही इथून पूल तुम्ही हे केला ना, क्रॉस केला. 29, 30, 28, 21 हे सर्व नंबर आहेत संपूर्ण गावापर्यंत. हे सर्व सर्वे नंबर आहे ना शासनाने बॉक्समध्ये अधिसूचित केलेले आहेत. आणि चिखलीमध्ये 67, 68, 69, 70. हे बघा सर, तुम्ही जे नकाच्या मध्ये तुमची सत्ता, तुमची संपादन केलेली का जागा आहे का तुमची, दाखवा ही. तुम्ही एवढा अन्यायच करताय, ती करताय. शेतकऱ्यांना पैसे द्या ना. पैसे द्या म्हणजे काय हे नाही, आमच्या हिशेबाने आम्हाला द्या. फुकट नको. फुकट नको. ह्याच्यात तुम्ही आहे का संपादन केली जागा चाळकेवाडी जांबे? तुम्ही एवढा बेकायदेशीर होताय. आम्ही जर खणलं तर तुम्ही गुन्हा दाखल करताय. तुम्ही शेतीसाठी शेतीसाठी खंदून देत नाही मग? तुम्ही. हा बॉक्सचा GR आहे. हे बघा ज्या कालच जातं ते त्या- त्या जगुदोंडीचं. हा, मग सगळं दोंडीचं लगेच सुद्धा कारवाई होते. एखाद्या शेतकऱ्यावर लगेच अन्याय होतो. अन्याय होतोय ना. आणि आता बघा समोर ते हे केले ना, डेव्हलपमेंट केलं बघा, समोर तिथं दिसते, त्यांच्यावर कारवाई झाली परवा दिवशी. गुन्हा दाखल झाला म्हणून बेकायदेशीर हे चालतंय. हे कुठला कायदा हो? जांबे चिखली दोन्ही गावं रिझर्व आहे. इथं फावडं मारायला सुद्धा परमिशन घ्यायला लागते. खनिकर्म विभाग संचालनालय. जीसीपी आणून Eco भरताय, sensitive zone आहे आणि ते. टाकून देताय. हा, ही कुठला कायदा हो? आणि कसं म्हणतात हे करू नका, पुढे पैसे खिशात घालताय आणि जाताय, असं करू नका. बरं का सर, कुठल्याही पुढाऱ्याची करायचं बोललेलं बरं. जमीन, ऐका जरा 2 मिनिटं, कुठल्याही पुढाऱ्याची जमीन नाहीये. आणि कोण असेल ही तर गरीब घेऊन या शेतकरी आमच्यासमोर. आमच्याकडे आले. तो बाबा, कोणी एवढा अन्याय आमच्याकडे आहे. हा? गरिबासाठी करा. ही कोण शेतकरी कोण असेल तर येऊ द्या आमच्या. आमच्याकडे सामने येऊ द्या. म्हणून या सगळ्याच्या कार्यकर्ते पहिलेच आहे या पठार भागातले. या धरणातलं थांबवलं. रामास्वामीच्या काळात मी सगळ्यांना मार्ग लावलाय. तसं आम्हाला न्याय द्या आणि अन्यथा बाकीच्या लोकांना काम करा. हा जो सर्वे नंबर आहे तो संपूर्ण अखंड येतो, मधून रस्ता गेला. मग आणि याच्यामध्ये जे उत्खनन वगैरे सगळं झालेलं आहे. साहेबांना तरी कसं, साहेबाशी तुम्ही कशाला साहेब संबंध एवढं हे मोठं काम करताय? काढलं, सगळं कागदपत्र बघायला पाहिजे. शेतकऱ्यांचा तुम्ही सुद्धा विचार करायला पाहिजे. तुम्ही पण कुठल्या सिंगल पेपर आहे का संपादनाचा मला तेवढा दाखवतो. तुम्ही तर कुठल्या शेतकरीच असाल ना कुठल्या तरी. आता त्याचं गावकऱ्यांनी जे काय मतं मांडलेत त्या हिशोबाने MSIDCचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत पंपलवार साहेब, त्यांच्याशी बोलणं झालं तर 2 मीटिंग झाले होते. आता 3री मीटिंग माहिती काही मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर मीटिंग करायचं असं ठरलं होतं. तर ती माहिती अजून आली नसल्यामुळे सध्या मीटिंग 1 तारखेला जी 1-2 तारखेला करायची होती ती थोडीशी पुढे जाईल असं म्हटले ते. ती माहिती आली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचा टाईम मिळालं की 1-2-3 दिवसात पुढची मीटिंग जी करायची आहे ती डेट सांगतो असं एक्झिक्युटिव्ह साहेबांनी सांगितलेलं आहे. तुमचं नाव काय? मी इथं अथॉरिटी इंजिनियर आहे. MSIDC तर्फे आम्हाला सुपरविजनला हे केलेलं आहे. माझं नाव आरिफ आहे. टीम लीडर आहे मी प्रोजेक्टचं. नाव काय? कंपनी मॅप्स. आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कोणती कागदपत्र नाही. नाही, ते सगळं MSIDC सांग मला माहिती नाहीये. आंदोलन आहे आणि आंदोलन असताना आपण मुख्य इन्चार्ज नाही, आम्हाला कामाविषयी माहिती असते. आम्हाला बाकी कागदपत्र वगैरे तुम्हाला MSIDC कडूनच मिळतील असं स्पष्ट केलेलं आहे. फक्त MSIDCच्या लोकांशी हे करून काम करता येतं तर हा. कुठल्या आधारे काम करता? त्याला MSIDCने वर्क ऑर्डर दिली आहे कॉन्ट्रॅक्टरला. त्या कॉन्ट्रॅक्ट आणि आम्हाला पण वर्क ऑर्डर दिली आहे सुपरविजनची. आंदोलन होते गावकऱ्यांचं, ते कॉन्ट्रॅक्टर इथं आहेत का? कुठं कुठे जागेवर? आहेत की जागेवर कॉन्ट्रॅक्टर काम करतोय ना. त्यांना इथं बोलवलं नाही का? कुठं इथं आहेत की आहे.
डॉक्युमेंट कुठले आहेत का एवढं मोठं आंदोलन कोण आहेत होतंय. ते बोलवा. मॅनेजर आहे आर्या कन्स्ट्रक्शन साठी कोणत्या आधारे काम करताय? गावकरी म्हणतात की कुठली डॉक्युमेंट नाही तर आम्हाला कळवलं नाही काय नाही. ना काय अपन काम करताय? ना 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 समझ मुझे हमको MSIDC वाला ने बोले थे ये अपना ये जगह जो भी है अपन को इधर ही रास्ता बनाना है करके हमको वर्कआउट इसी वर्क में दिया था जो भी चेंजेस फिक्स किया था अपन को यहाँ पे इधर से लेके यहाँ तक काम करके ले लो करके हम उसी प्रकार में अपना काम चालू किए थे। लेकिन गांव वाले बोल रहे कौन से भी अभी वही हमको document दिए नहीं है। है, दिखाई नहीं है, डायरेक्ट काम शुरू हो रहा है। आप मेन प्रोजेक्टर है तो आपको दिखाना चाहिए ना उनको, कुछ तो जगह जा रही है, कुछ जा रहा है, कितना रास्ते का जो मीटर है। अब इसी बात सब। करने के लिए ही अपना बब्बर साहब एग्जीक्यूटिव साहब ने क्या बोले थे उनका जो भी का राज्य है मतलब उनका दिक्कत है। अब मेरा हमने उनको जिनको जगह में गया था उनका कागज पत्र जो 7/12 उनको तरफ से वो लेके आएगा अपना तरफ से अपना जो भी है अपने उनके इतना कितने बड़ा हैं आंदोलन हो रहा है लेकिन डॉक्यूमेंट आपके पास होना चाहिए। है ना सर वही तो मैं बोला अपना जो भी है MSIDC वाला के पास जो अपना जो भी मेन ऑफिस है अपना मुंबई का ऑफिस है बम्पला जो भी है ये उनके लोग पास बढ़ है जाएंगे मुंबई। ना इसलिए वो सभी आने वाला था कब? वही था सब अपना जो भी है हुआ था अभी 2 डिस्कशन मीटिंग तो हो गए बोल रहे लोग। ना जो फाइनल नहीं हुआ था ना क्योंकि अपना डिटेल्स भी अपना लेना चाहिए था ना बम्बल साहब वो वही बोल रहा था अपना भी डिटेल्स लेके आएंगे। गाँव वाले बोल रहे हैं कि जो खेती वाले लोग हैं इधर खेती वाले तो उनको डॉक्यूमेंट आपने देने चाहिए ना। मैं वही ना बोला ना सर जिसका अच्छन है अगर मैं आप जिसका सर्वे नंबर में किसका 7/12 में कितना आदमी है अगर हम उसका उनका 7/12 में गया उनका जगह पे गया था तभी आंदोलन होते हैं ना। अब इसी प्रकार उनका दिखाना है अपना भी दिखा देंगे वही मैं आपको बोलना चाहिए उसके लिए एक मीटिंग रखना चाह रहा था। इसलिए काम भी आगे का जो भी है गिट्टी डालना उनका हिसाब से ही जो उन्होंने बोला था आगे का काम बंद रखो करके हम उसी प्रकार हम चलने वाला है। जैसे कागज पत्र थ्रू होने के बाद क्लियर होने के बाद ही आगे का काम कुछ का काम हम चालू करने वाला है। जब तक आप डॉक्यूमेंट नहीं दिखाएंगे तब तक आप काम बंद रखेंगे। यस वही तो बोल रहे थे अपन गाँव वाला भी हमारा तो वही कर रहा था कि आपको मीटिंग में क्लियर होने दो जब भी तुमको कुछ काम चालू करो हम भी उसी प्रकार में हम चलने वाला था। अभी ये जो रोड बन रहा है यस ये रोड कितने फुट का है? अभी जो भी बन रहा था अपना 7 मीटर का कैरेज वे बन रहा है PQC का बन रहा है ये भी पूरा हमारा आगे का भविष्य में क्योंकि अगर PQC अपन काम केला कैरेज वे में ये 30 साल गारंटी है। ये अपना भी इसका अंदर 5 साल का अपना मेंटेनेंस है। इसी में जो भी कुछ भी दिक्कत हुआ जो अपना कच्चे से हम करने वाले 5 साल वो मेंटेनेंस पीरियड रहता है और ये लाइफ स्पैन रहते 30 साल का लाइफ स्पैन रहता है एक रोड का। तो बीच में से अगर डाला इसको हम्म। मेजरमेंट लिया बीच में से हम्म। तो इधर कितने फुट है लेफ्ट में और राइट में कितना? ना वही मैं बोला ये एग्जैक्ट अपना 7 मीटर कैरेज वे बोलते हैं अपना ROW जो भी है ना अपना 8 मीटर का है। 7 मीटर कैरेज वे होने वाला है। साइड पट्टी 1.5 मीटर वार्डन होना है टोटल 10 मीटर होने वाला है जो भी है टोटल कैरेज वे मिलके। कहाँ तक अपना जो भी बुगदे से लेके अपना जामे तक सिर्फ एक ही सबका एक ही नक्शा है अलग अलग नहीं है किसी में भी सबका एक ही TCS दिया हुआ था मतलब टिपिकल कंस्ट्रक्शन दिया हुआ था एक ही तरीके में दिया हुआ था। रास्ते का मेजरमेंट वगैरह हुआ है। ये सर वही तो मैं बोला था आप जो भी है PW वाला से अपन यही जमा करा मीटिंग इसलिए चला था अपना आंदोलन भी इसी प्रकार में है क्योंकि मैं पत्र नहीं मिला था करके दिक्कत हुआ था करके बोल रहे थे ना लोग हमको कागज दिखा नहीं है जितने वाला जो दिक्कत हो रहा है वही था जो जब साहब ने जैसे बताया एग्जीक्यूटिव साहब ने बताया ना तारीख उसी तारीख में आपको बताने वाला है। ये जो अभी मीटिंग काम का। चल रहा है इसका लैंड एक्विजिशन किया है आपने? अपना लीगल क्वेश्चन दूसरा जगह में हम जाएगा नहीं सर पहले बात MSIDC का क्लियर नियम क्या है दूसरा का खेतकारी का हो पर्सनल हो इसमें जाएगा कि नहीं जितना अपना जगह है उतना में अपन काम करने वाला उसी तरीके में अपना डिपार्टमेंट असाइन हुआ था। हाँ, तो अभी जो काम चल रहा है उसका डॉक्यूमेंट कंपनी के पास तो हो वही मैं बोला MSIDC वाला ने हमको हैंड ओवर किया था अपना अथॉरिटी MSIDC वाला है हाँ, तो उनसे ही अपन लेने वाला है जो भी है ना उनसे थ्रू लेना है वो सामने अभी वही मीटिंग लगाने के लिए बोले आपके थे। पास कुछ तो जेरोक्स वगैरह दिया होगा ना उन्होंने? सर दिया हुआ तो मैं अभी तो दिक्कत था ना आपके पास हो तो अभी इतना चल रहा था। तो दिखा नहीं रही है कोई नहीं डॉक्यूमेंट? कंपनी का नहीं है वो MSIDC वाला ने हमको दिया था तो बुगदा से लेके तो जो भी जाम्बे तक तुम्हारा इसमें इतना रोड है इतना करके ले लो करके इसी प्रकार हम काम चालू किया। इतना वही नहीं चल रहा था फॉर्मेशन लेयर बना रहा था ऐसा नहीं PQC रोड नहीं बना रहे पहले आपने जितना फॉर्मेशन वेट लगता है उसका अपना तैयारी चल रहा है अभी। जितनी भी गाड़ी चल रही है उसके पीछे नंबर प्लेट वगैरह नहीं है डंपर चल रहा है। हमें क्या कहना चाहिए कौन सी कंपनी की गाड़ियाँ चल रही है? ये अपने कंपनी का गाड़ी का चल रहा है नहीं वो लीगल चल रही है या अनलीगल चल रही लीगली चल रहा है। है? कितनी गाड़ी है? जो भी है गाड़ी का अपना जो भी नियोजन है 7/12 है मतलब 7 और 10 गाड़ी बीच में चल रहा था उतना ही है। 7-10 नहीं 10 नहीं, नहीं, सर, उतना नहीं है। नंबर प्लेट नहीं कुछ नियम नहीं, सर। कुछ नहीं है। ठीक है सर जो भी बाद में मीटिंग होने के बाद डिस्कस करके ले लेते हैं। ठोसेकर माजी चेअरमन आहे। अशा पद्धतीने आता काय झाले आतापर्यंत यांनी रोजगार हमीमध्ये हे रस्ता होता त्यावेळेला कुठल्याही चाळकेवाडीपासून जांभ्यापर्यंत कुठलंही संपादन शासनाने केलेले नाहीये।
परत ठोसेघर हे तिथपर्यंत झाले आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर आम्हाला या लोकांनी अन्याय झाला साहेब. आणि रस्ता कुणी केला, कसा केला, त्यासाठी आम्हाला ती लोक शेतकरी आमच्याकडे आली. याच्यावर काय झालं, एवढं मोठं कशासाठी काम चाललंय हे लोकांना कळलं नव्हतं. म्हणून आम्हाला चौकशी करायला गेलो तर कलेक्टर साहेबाला तसं मी पत्र दिलं. त्याचे म्हणलं आम्हाला ते ऑफिसच माहीत नाहीये. मला तिथून जावं लागलं. मला नरिमान पॉईंटला जाऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं तरी पण आम्हाला टाळाटाळच करायला लागली ही ऑफिसले लोक. बंकारे साहेब होते, बंपरे साहेबांनी आज करतो मीटिंग, 2-3 मीटिंग करतो. त्या मीटिंग मध्ये त्यांनी मला तसं उत्तर दिलं नाहीये. आम्हाला 1 तारीख म्हणली ती सुट्टीची तारीख आम्हाला देत आहेत. म्हणून आम्हाला लोकांवर अन्याय झालाय. जोपर्यंत 7/12 त्यांचा होत नाही तोपर्यंत यांचं काम करू नका या मताचा आम्ही पण आहे शेतकरी. 7/12 तिथं कदमचे आहेत, सगळे कदम आहेत ना, तिथले कदम आहेत. भोसले संपादन झालंय, नाही केलं. रस्ता तर बंद थोडा रस्ता होता तो होताच. त्यासाठी आम्हाला काय ते म्हणलं रोजगार हमीतून रस्ता होता, तेवढा रस्ता आम्हाला समाधान होतं त्या रस्त्याचं. आता या लोकांना किती 10 फुटाचं का 5 फुटाचं त्याचं कमी करून त्या लोकांना थोडं पैसे द्या, नाही अन्यथा आमचं काम करू नका. तिथं मोबदल्याचा 12 फुटाच्या वर जो रस्ता असेल त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाढला असेल तर आम्हाला त्याचा मोबदला भेटला पाहिजे. हे आमचं असे एवढे शेतकरी, एवढेच आम्ही गरीब माणसं आहोत हो या डोंगरी भागातली. जांबे भरत बाळू सपकाळ. मी राहणारा गावालाच असतो. 2004 पासून गावालाच आहे आणि मी शेतकरी आहे. आणि आमच्या ह्या जागेमधून भला मोठा 40 फुटाचा रस्ता यांनी बिन शेतकऱ्यांना कुठलेही नोटीस नाही, काही नाही असं डायरेक्ट आले, गावात उद्घाटन केलं. 2-4 लोक जमवले, त्यांनी उद्घाटन केलं. अचानकच रस्त्याला काम सुरुवात केलं. JCP आले, डंपर आले, साऱ्या गोष्टीचे आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना काही कळवलेलं नाही. आणि आमची आता हे आंदोलन केले, आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. ह्या रस्त्याचा पूर्णपणे मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय काम चालू करू देणार नाही. उद्घाटनचे कॉन्ट्रॅक्टर आले होते भैयासाहेब गावामध्ये. धुळला अतिशय उठतोय, लोकांची गैरहानी होते, सारी एसट्या बंद पडल्या, आमच्या मुलांचं अतिशय नुकसान झालं, कॉलेजला जाता येत नाही. अशा पद्धतीचं आम्ही त्या पाटणच्या मार्गाने मुलांना शाळेला कॉलेजला पाठवलं त्यांना आम्ही. आणि एवढं आमचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे. आमच्या ह्या झाडे होती, किती दगडी होत्या, साऱ्या त्यांनी फोडून तुडून पाक त्याचं वाटोळ करून टाकलं. आणि आम्हाला आता ह्या क्षेत्राचा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काही गप बसणार नाही. आम्हाला कुठल्याही पैशाचा आम्हाला मोबदला भेटणं गरजेचं आहे. मी मारुती कृष्णा चाळके, माजी सरपंच चाळकेवाडी. आमच्या गावात सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार येऊन कॉन्ट्रॅक्टदारांनी चोरून मिटिंगा केल्यासारख्या केल्यात. गावाला अजिबात खबर नाही, गावाला खबर नाही. चोरून मिटिंग केल्यासारखे 4 लोक घेऊन मिटिंग करून डायरेक्ट सरपंचांना हाताशी धरून सरपंचाकडं जे काय कागद लागतील ते सुद्धा त्यांनी हातात घेऊन काम डायरेक्ट चालू केले. आमचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे, रस्त्याला तर आमचा विरोध अजिबात नाही. पण हा रस्ता जो बनतोय कुठल्या शासनाचा रस्ता नाहीये. आम्ही कारण शासनाकडे जाऊन बघितलंय, सगळ्या शासनच म्हणते आम्हालाच माहित नाही. मला सांगा, ह्या कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो? कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो मला सांगा? आहे का कुठल्या शासनाचा रस्ता? जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आम्ही त्याला गेलो तर ते म्हणतात आम्हाला अजून माहितीच नाही. असलं काम होऊ नये. आणि जर एवढा तुम्हाला मोठा जर रस्ता पाहिजे असेल तर त्या जागेचा मोबदला हा शेतकऱ्यांना द्यावा आणि नंतरच रस्त्याचं काम करावं. एवढंच आमचं म्हणणं आहे बस, बाकी काही नाही. मारुती कृष्णा चाळके.